नमस्कार. आज आपण शिवचरित्र कथा बघणार आहोत. काल आपण हिरागवळणीची कथा ऐकलीत. या गडाला हिरकणीचा कडा, हिरकणी बुरुज, हिरकणीचा पहारा असे नाव आहे. या हिरकणीच्या उल्लेखावरून ही हिरागवळणीची हकीकत वास्तव असावी. महाराजांनी हिरागवळण ज्या भयंकर अवघड कड्यावरून उतरून गेली, त्या कड्याच्या माथ्यावर नव्याने भरभक्कम बुरुज बांधण्याची इमारत खात्याला आज्ञा दिली. हिराजी इंदुलकर सुभेदार, खाते इमारत यांनी हा बुरुज बांधला. गिर्यारोहण करणाऱ्या युवा युवतींना ही हिरागवळण कायमची प्रेरणादायी ठरली आहे. रायगडाच्या एकूण बांधकामावरती विजापूरच्या आदिलशाही बांधकामाचा खूपच परिणाम दिसून येतो. रायगडाचं ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि गनिमी काव्याच्या दृष्टीने लष्करी महत्त्व किती मोठे आहे. या कालखंडात सातारा, कोल्हापूर, तंजावर येथील प्रत्यक्ष राजघराण्यातील एकही व्यक्ती रायगडावर आली नाही. तसेच एकही पेशवासुद्धा आला नाही. रायगड म्हणजे राजकीय कैदी ठेवण्याचा केवळ तुरुंग ठरला. अखेरच्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या विधवा पत्नीला या रायगडावर कैदेत ठेवले होते. तिचे नाव श्रीमंत यशोदाबाई साहेब. त्या रायगडावर 11 डिसेंबर 1811 या दिवशी मृत्यू पावल्या. भडाग्नी देऊन त्यांचे गडावर दहन करण्यात आले. बस, एवढाच पेशवे घराण्याचा अन रायगडाचा सुतक संबंध. 3.5 शहण्यातला प्रख्यात मुत्सद्दी शहाणा सखाराम बापू वकील हाही बारभाईच्या कारकिर्दीत रायगडावर तुरुंगात होता. त्याचाही मृत्यू येथेच झाला. एकूण रायगड तो स्वर्गवास बहुत जवळ ठरला. रायगड 1734 पासून ते 1818 9 मेपर्यंत मराठी सत्तेखाली होता. आश्चर्य म्हणजे रायगडावर याच काळात राजसभेच्या भव्य महालात सिंहासनाच्या डाव्या-उजव्या बाजूस विटांचे हौद बांधण्यात आले. त्या हौदात धान्य भरून ठेवीत. म्हणजेच प्रत्यक्ष राज्याभिषेक झाला त्या राजसभा मंदिराचे धान्याचे कोठार बनवले गेले. वास्तविक या राजसभेचे एक स्वतंत्र देवतेचे मंदिर म्हणून वैभवसंपन्न असे प्रेरणादायी स्मारक म्हणून मराठी सत्ताधीशांनी जपणूक करावयास हवी होती. पण त्यांनी गडाचा बनवला तुरुंग आणि राजसिंहासन सभेचे बनवले गोदाम. तिथे एका रायगडाची काय कथा! राज्यकारभार, युद्धपद्धती, अष्टप्रधान पद्धती, आरमार, परराष्ट्रनीती, स्वराज्यनिष्ठा आणि अलिखित राज्यघटना या शिवराष्ट्रधर्माचा आम्ही कधी विचारही केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ कोणा एका असामान्य मानवाचे चरित्र नाही. ती एक राष्ट्रधर्माची, राष्ट्रीय चारित्र्याची आणि राष्ट्रनिष्ठेची गाथा आहे. रायगडाच्या बाबतीत फक्त एकच गोड आनंददायी असा अपवाद 1798च्या काळात नाना फडणवीसांनी केला. त्यांनी महाराजांच्या राजसभेतील सिंहासनाच्या चौथऱ्याची नित्य उत्तम व्यवस्था आस्थापूर्वक सुरू केली. नंदादीप, पूजा, कीर्तन, त्रिकाळ सनई चौघडा इत्यादी मंगल आचार उपचार सुरू केले. पेशवाईच्या अगदी शेवटच्या पर्वात तेही बंद पडले. नगाऱ्यावर अखेरची टिपरी पडली. आमचे राष्ट्रीय चलनवलनच संपले. रायगडावर इंग्रजांनी 1 मे 1818 या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. यावेळी गडाचा किल्लेदार होता अब्दुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर 10व्याच दिवशी म्हणजे 10 मे 1818 या दिवशी रायगडावर दारुगोळ्यांचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग, खालून इंग्रजांची तोफाबंदुकाची आग अन गडावरही आगच आग. रायगड होरपळून निघाला. शत्रू कॅप्टन प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसीबाई साहेब. पेशवे कॅप्टन प्रॉथर वाराणसीबाई साहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेन्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्मावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्याकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली. रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे, राजसभा आणि
होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडाचं रक्षण करण्याकरता 10 दिवस झुंजलेल्या अब्दुल फतेह खानाचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. पुढच्या काळात रायगडाची सारी आभाळच होती. शिवाजी राजा छत्रपती या शब्दाची जादू 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मनात पुन्हा शिलगावली गेली. पण थोर महात्मा आपल्या 4 सहकारी संगड्यांनीशी रायगडावर आला. हाच महात्मा महाराष्ट्राला कळवळून सांगत होता, ज्ञान मिळवा, अभ्यास करा. ज्ञानविन मती गेली, गती गेली, सर्वस्व गेलं. दारिद्र्यात आणि अपमानात कुजत जगू नका. मराठी पोरीबाळींनो, लेकीसुनांनो, तुम्हीही शिका. फुकट राबणारे गुलाम होऊ नका. शेतकऱ्यांनो, कष्टासाठी अन पोटासाठी कर्तबगारीचा आसूड हाती घ्या. या महात्म्याने शिवाजी राजाचं विश्वरूप ओळखलं होतं. हा महात्मा रायगडावर आला. त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकलं. महाराजांची कीर्ती आणि त्यांचे पोवाडे गाण्याचा जणू संकल्पच सोडून हा महात्मा रायगडावरून उतरला. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले. पुढच्या काळात लोकमान्य टिळक हे 2 वेळा रायगडावर येऊन गेले. त्यांनी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचा संकल्पच सोडला. शिवाजी रायगड स्मारक मंडळ या नावाचा ट्रस्ट स्थापन केला. शिवजयंतीचे सार्वजनिक उत्सव देशभर सुरू झालेच होते. अशा सर्व लोकजागरणातून पुन्हा एकदा रायगडाकडे महाराष्ट्राचे लक्ष गेले. रायगडावर राजधानीच्या दृष्टीने अनेक बांधकामे सुरू झाली. हळूहळू पूर्ण होत गेली. त्याचवेळी रायगडाच्या डोंगरवाटेवर निम्म्यावरती पाचाड येथे विशाल सपाटी पाहून महाराजांनी छान राजवाडा बांधला. वाड्याच्या भोवती चिरेबंद बुरुज आणि 2 भव्य दरवाजेही बांधले. पाचाड हे एक छोटेसे कोकणी खेडेगाव या राजवाड्याच्या अगदी जवळच आहे. पाचाडातील लोकवस्ती शेतकऱ्यांची, त्यात अनेक जाती-जमातीची घरं. हा पाचाडचा वाडा महाराजांनी आपल्या आईंकरता बांधला. या वाड्याला आज जिजाऊसाहेबांचा वाडा असेच म्हणतात. आता हा पडून मोडून पडला आहे, तरीही त्याच्यावर सारेजण आदरपूर्वक प्रेम करतात. पाऊस काळात आणि थंडीत रायगडाच्या ऐन माथ्यावर हवा फार गारठ्याची असते. म्हणून या काळात आऊसाहेबांना मुक्कामाला हा वाडा सोयीचा असे. महाराजही राहत असे. इथं वाड्यात सर्व प्रकारच्या सोयी महाराजांनी केल्या. त्यात एक विहीर चिरेबंदी बांधली. छोटीशीच पण देखणी. पाचाडमधल्या गावकऱ्यांनाही पाणी न्यायला वापरायला ही विहीर मुक्त होती. या विहिरीच्या काठावर खेटूनच एक लहानसा चिरेबंदी ओटा बांधलेला आहे. त्यावर टेकून बसायला एक सुबक तक्काही बांधलेला आहे. तक्का अर्थात अखंड एका दगडाचाच. महाराज जेव्हा जेव्हा पाचाडला मुक्कामाला असत, तेव्हा तेव्हा कधी सकाळी तर कधी मावळते वेळी ते इथं या विहिरीवर तक्काशी बसत. गावातल्या आया-बाया पाणी भरायला विहिरीवर येत. कोणा बायांच्या संगतीला त्यांची लहानगी मुलं बोट धरून येत. महाराजांना ते फार आवडे. ते त्या लेकीसुनांची अतिशय आस्थेनं चौकशी, विचारपूस करीत. त्यांच्या लहानग्या पोरांना महाराज जवळ घेत आणि त्यांना काही खाऊ देत. हे महाराजांचं मायेचं वागणं औरंगजेबाच्या दरबारातील मोहम्मद हाशिम खापीखान या तवारी खन्वीसाला समजलं. त्याला नवल वाटलं. प्रजेतल्या बायका मुलांना हा राजा आपल्याच कुटुंबातल्या माणसासारखा वागवितो, याची त्याला मोठी कौतुकानं गंमत वाटली. या तक्क्याच्या विहिरीवर पाणी भरायला येणारी सारी माणसं विविध जातींची असत. त्यांनाही हे राजमातेच्या राजवाड्यातील पाणी वाड्यात येऊन विहिरीवर भरता येत होतं. कधी गडाच्या माथ्यावरील राजवाड्यात तर कधी पाचाडमधल्या राजवाड्यात जिजाऊ आऊसाहेबांचा मुक्काम असायचा. अखेर जिजाऊसाहेबांनी आपला शेवटचा श्वास या पाचाडच्या वाड्यात सोडला. आऊसाहेब सर्वांशीच आईच्या मायेनं वागत असत. ही आई एखाद्या योगिनीसारखीच जगली आणि वागली. जयराम गंभीरराव पिंडे या नावाचा एक विद्वान कवी महाराज होता. तो मूळचा राहणारा वणीच्या सप्तशृंगीच्या परिसरातील होता. त्यांनी लिहून ठेवलेले 2 ग्रंथ सापडले आहेत. त्यातील त्यांनी जिजाऊसाहेबांच्या बद्दल काढलेले उद्गार मनचीच आहेत. जयराम म्हणतो, ही जिजाऊसाहेब कशी आहे. कादंबिनीव जगजीवन दान हेतू
योगिनीप्रमाणे जगाला जीवन देणारी ही राजाची आई आहे, नव्हे जगाचीच आई आहे. एका मराठी बखरात जिजाऊ साहेबांच्या बद्दल म्हटले, जिजाऊसारखे कन्यारत्न ईश्वराने जन्माला घातले. सर्वसामान्यपणे स्त्री स्वभावात दिसून येणारी वेगळी वैशिष्ट्य जिजाऊ साहेबात नव्हती असे दिसते. मोठेपणाचा अहंकार नाही, दागदागिन्यांचा सोस नाही, नात्यागोत्यातला कोणाचा मत्सर नाही किंवा कोणाचे फाजील लाडकौतुकही नाही, सवती मत्सर नाही, तीर्थयात्रेकरिता का होईना पण भटकण्याची हौस नाही. पुण्याजवळच्या आळंदी, देहू, सासवड, जेजुरी, चिंचवड, मोरगाव, शिखरशिंगणापूर, पाषाण अशा जवळजवळच्या तीर्थक्षेत्रात त्या क्वचितच गेल्याही असतील, पण या सगळ्या देवधर्मात आणि यात्रेजत्रेत कुठेही चंगळवाद दिसत नाही. शिखरशिंगणापूरच्या देवळाच्या बाहेर त्यांनी एक साधे पण भव्य प्रवेशद्वार कमान बांधले आहे. त्या कमानीच्या पायरीवर राजे भोसले एवढाच 2 ओळीत त्यात मजकूर आहे. यातील संभाजीराजे भोसले म्हणजे जिजाऊसाहेबांचे थोरले पुत्र. आपल्या 2 मुलांच्या नावाने आऊसाहेबांनी ही कमान बांधली असा याचा अर्थ आहे. पाषाण येथील श्री सोमेश्वर महादेवाच्या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धारही केला. या मंदिराच्या सभामंडपात भिंतीवर सुंदर रंगीत पौराणिक चित्रे चितारण्यात आलेली होती. पाषाणच्या या सुंदर शिवमंदिराच्या पश्चिमेस तर तट, ओवऱ्या आणि पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्याशेजारूनच राम नावाची एक छोटी नदी वाहते. या नदीच्या पात्रात सुंदर बंधारा आणि लकुंडे बांधलेली आहेत. हे सारेच प्रेक्षणीय काम जिजाऊसाहेबांच्या पुण्यातील वास्तव्यकाळात झालेले आहे. ही बाई फार दूरदृष्टीची, विवेकी होती. याच काळातले तिने न्यायासनावर बसून दिलेले न्यायनिवाडे अगदी समतोल आहेत. शेतकऱ्यांना आणि दारिद्र्यांना होरपळलेल्या अन शाही गुलामगिरीत पिचून निघालेल्या अनेक लोकांना तिने दिलेला मदतीचा हात म्हणजे भावी शिवशाहीच्या सुखी स्वराज्याची शुभ चाहुलच होती. जिजाऊसाहेब शिवाजीराजांना घेऊन पुण्यात आल्या. इसवी सन 1637 फेब्रुवारी. त्यावेळी आदिलशाही फौजांनी कसबा पुणे आणि इतर 36 गावे फार चुरगाळून मुरगाळून टाकली होती. त्यातच इसवी सन 1630 आणि 31चा भयंकर दुष्काळ पडला होता. त्यात खऱ्यात मावळांचं म्हणजेच पुणे प्रदेशाचंही भयंकर नुकसान झालं. या अस्मानी आणि सुलतानी संकटात संसार होरपळून निघाले. आऊसाहेब आणि राजे इसवी सन 1637 मध्ये पुण्याला आले आणि त्यांनी पुणे आणि परगणा पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या अभ्यासनीय आहेत. गरजवंत गावकऱ्यांना त्यांनी ऐनजिनसी मदत केली. म्हणजे शेती आणि अन्य बलुतेदारीतील व्यवसाय करण्याकरिता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टीच त्यांना दिल्या, म्हणजे बैल, मोट, शेतीची अवजारे इत्यादी. यामुळे 12 बलुतेदार व इतरही गावकरी आपापल्या उद्योगाला ईर्षे हौसेने लागले. रानटी जनावरांचा आणि चोरचिलटांचा बंदोबस्त केला. तेही काम त्यांनी गावागावच्या तराळ, जागले, एसकर, पाटील, पटवारी यांच्यावर सोपविले. रानटी जनावर म्हणजे वाघ, बिबटे, रानडुकरे इत्यादींचा गावकऱ्यांनीच उपद्रव कमी करून टाकला. त्याबद्दलही या मंडळींना थोडेफार कौतुकाचे शेपटामागे इनाम बक्षीस देण्यात येत होते. जिजाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही लोकांच्या सोयीसुखाची कामे त्यांनी केली. लोकांचे सहकार्य त्यात मिळवल्यामुळे पुणे परगणा ताजातवाना झाला. शिवशाहीच्या उषःकालात जिजाऊसाहेबांनी केलेल्या जनहिताच्या कार्यातून निश्चित मार्गदर्शन मिळू शकेल आणि प्रेरणाही मिळेल. शिवकालातील आऊसाहेबांचे आणि संस्थानी काळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विधायक कार्य म्हणजे खरोखर महाराष्ट्राला अत्यंत उपयुक्त अशी लोकराज्यकारभाराची गाथाच आहे.